ज्या हातांनी अपमान सोसला त्याच हातांनी देशाचं भाग्य लिहिलं. जय भीम आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जानेवारी 26 हा दिवस आपण फक्त सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतो, पण या दिवसामागे एक प्रचंड मोठा संघर्ष दडलेला आहे. एका बाजूला शतकानुशतके सोसलेला अपमान होता आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण देशाचं भविष्य लिहिण्याची जबाबदारी. आज आपण पाहणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सूडभावना न ठेवता सर्वांच्या कल्याणाचे संविधान कसे निर्माण केले. संविधान समिती आणि बाबासाहेबांवरील भार. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण आपला देश कोणत्या कायद्यावर चालणार यासाठी संविधान सभा स्थापन झाली होती, ज्यामध्ये 389 सदस्य होते. पण खरी जबाबदारी होती मसुदा समितीवर, ड्राफ्टिंग कमिटी. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समितीमध्ये 7 सदस्य होते, पण कोणी आजारपणामुळे तर कोणी परदेशात गेल्यामुळे गैरहजर राहिले. अखेर संविधानाचा हा महामेरू एकट्या बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावर पेलला. 60 देशांचा अभ्यास आणि सूडऐवजी कल्याण. बाबासाहेबांनी जगातील 60 देशांच्या संविधानांचा सखोल अभ्यास केला. ज्या समाजात त्यांचा आणि त्यांच्या पूर्वजांचा कायम तिरस्कार झाला, ज्यांच्यावर अन्याय झाला, त्याच व्यक्तीच्या हातात जेव्हा देशाचा सर्वोच्च कायदा लिहिण्याची ताकद आली, तेव्हा त्यांनी काय केलं असेल? त्यांनी कोणताही सूड घेतला नाही. उलट त्यांनी अशी तरतूद केली की इथल्या कोणत्याही जातीवर, धर्मावर किंवा गरिबावर अन्याय होणार नाही. त्यांनी सत्तेचा उपयोग सूडासाठी नाही तर कल्याणासाठी केला. आम्ही भारताचे लोक. एक रंजक किस्सा. जेव्हा संविधानाची प्रस्तावना वाचायला सुरुवात झाली, तेव्हा तिथे बसलेल्या प्रत्येक धर्माच्या पुढाऱ्याला वाटत होतं की सुरुवात त्यांच्या धर्मगुरूच्या नावाने व्हावी. कोणी म्हणालं हिंदू देवाच्या नावाने करा, कोणी म्हटलं गुरु नानकांच्या नावाने करा, तर कोणी अल्लाच्या नावाने. पण बाबासाहेब ठाम होते. ते म्हणाले, हे संविधान कोणत्या एका धर्माचा ग्रंथ नाही, हा या देशाचा सर्वोच्च कायदा आहे. आणि त्यांनी ते ऐतिहासिक शब्द लिहिले. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. या शब्दांनी सर्वांना एकत्र गुंफलं. तळागाळातील नागरिकांचा विचार. बाबासाहेबांनी फक्त राजकीय अधिकार दिले नाहीत, तर आर्थिक क्रांतीही केली. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना त्यांच्या विचारांतून झाली. पाणी नियोजन, वीज निर्मिती आणि महिलांना दिलेले समान हक्क ही त्यांचीच देण आहे. जसं आज आपण पाहतोय, 14 वर्षांचा अस्मित गौतम आज याच संविधानाच्या कलम 19च्या जोरावर निर्भीडपणे प्रश्न विचारतोय. हेच बाबासाहेबांच्या शिक्षणाचे वाघिणीचे दूध आहे. जैसे मगध के राजा धनानंद को अय्यासी और चापलूसी बहुत पसंद थी, वैसे ही हमारे राजा को यही आदत लग गई है. बॉलीवुड एक्टर्स अगर चापलूसी ना करे तो देश को बड़ी दिक्कत हो सकती थी. देश के बचाव के लिए बॉलीवुड एक्टर्स नर्तकी बनकर नाच रहे न थी. जब बॉलीवुड एक्टर्स को देशभक्ति दिखाने की जगह भक्ति दिखानी पड़े, तब ऐसा कुछ बनता है. क्रिएटिविटी तो नहीं, लेकिन डर साफ साफ दिख रहा है. पहले भी गाने बनते थे, जैसे मिले सुर मेरा तुम्हारा, सारा भारत ये कहे ज्ञान की गंगा बहे, हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, स्कूल चले हम, जैसे गाने जो पूरे देश के बच्चों को स्कूल जाने के लिए प्रोत्साहित करने के लिए संविधान म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नाही, तर ते प्रत्येक भारतीयासाठी जगण्याचे कवच आहे. आजच्या काळात जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे, तेव्हा हे संविधान वाचणे आणि समजणे अधिक गरजेचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण लवकरच 10 लाख व्ह्यूज पूर्ण करणार आहोत, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय संविधान, जय भारत.